मनोज जरांगे पाटील हे मागील 7 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। या ठिकाणावर आपण जर पाहिलं तर यांच्या समर्थनार्थ आज कुंभार पिंपळगाव घनसावंगी हा जो मुख्य महामार्ग आहे तो बंद करण्यात आलेला होता। काही काळ जी वाहतूक होती ती खोळंबलेली होती। या ठिकाणी आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। दादा, काय सांगाल, काय मागणी की आज तुम्ही रास्ता रोको केलेला आहे? जय जिजाऊ माननीय मनोज दादा यांचं 10 फेब्रुवारीपासून अंतरवली सराटी येथे जे आमरण उपोषण चालू आहे त्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि त्यांची प्रकृती स्वास्थ्य जे बिघडलेलं आहे त्यांच्या काळजीपोटी मराठा समाज आज आक्रोश व्यक्त करत आहे। मराठा समाजामध्ये तीव्र भावना आहेत। मनोज दादा ज्या कारणासाठी उपोषणाला बसले आहेत त्याला कारण देखील सरकार आहे। ज्या सरकारने मुंबई इम्पोर्ट देताना त्यांना एक मसुदा दिला होता त्याच्या आधारे कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी मध्ये समावेश करण्यात येण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा मसुदा होता। त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी स्वतः नोटिफिकेशन काढलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत न झाल्यामुळे 10 फेब्रुवारीपासून मनोज दादा अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, खालावत चाललेली आहे। म्हणून त्यांच्या चिंतेपोटी प्रत्येक महाराष्ट्रातील मराठा समाज आज सरकारने वेळीच दखल घ्यावी, गांभीर्याने घ्यावं म्हणून रस्त्यावर येत आहे। आज त्याच अनुषंगाने घनसावंगी तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज घनसावंगी येथे रास्ता रोकोचं आयोजन केलं होतं आणि आम्ही औपचारिकरित्या 1 ते 1.5 तासाचा रास्ता रोको करून आमचा निषेध प्रशासनाकडे नोंदविलेला आहे। मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत आम्ही निवेदन देऊन आणि 1 तासाचा रास्ता रोको करून या ठिकाणी आम्ही आमचा निषेध नोंदवला आहे। सरकारला या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की मनोज दादांच्या प्रकृतीची चिंता करा। ते केवळ एकटे नसून 5 कोटी मराठ्यांचा प्रश्न आहे, 5 कोटी मराठ्यांचे नेतृत्व करत आहेत। म्हणून त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या, त्यांच्या मागण्या लवकरात मान्य करून उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, ही आमची प्रमुख मागणी आहे। दादा, काय मागणी आहे? आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे, रास्ता रोको? मागणी एकच आहे, शासनाने जो मुख्यमंत्र्यांनी वाशीला जी आर दिला होता त्यात जो उल्लेख आहे सगळे सोयरे, त्या सगळ्या सोयरेच्या माध्यमातून सर्व समाजाला ओबीसीत आरक्षण मिळावं म्हणून शासनाने त्या GRचं रूपांतर लवकरात लवकर अधिवेशन घेऊन कायद्यात करावं यासाठी मनोज दादा 10 तारखेपासून आमरण उपोषण करीत आहे। त्यांची शारीरिक परिस्थिती खूप खालावलेली, पाहवत नाही, खूप वेदना होत आहे। समाज सगळा वेदनेनं आज त्रस्त झालेला आहे। त्यामुळे शासनाला एकच म्हणणं आहे, त्या शासनाचं या गोष्टीकडे लक्ष द्यावं म्हणून हा रास्ता रोको घनसावंगी येथे करण्यात आलं होतं। यापुढेही आम्ही शांततेत सगळं आंदोलन करणार आहोत, परंतु शासनाने 2 दिवसात जर यावर निर्णय नाही घेतल्यास याची हे विपरीत परिणाम शासनाला भोगावे लागतील, पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील। काय सांगाल, 20 तारखेला अधिवेशन देखील होणार आहे, काय तुमच्या मागण्या होत्या? आज काय तुम्ही आंदोलन केलेलं आहे? 20 तारखेला जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे ते 10 तारखेला बोलवलेलं होतं किंवा मग 15 तारीख ठरवली त्यांनी नंतर, म्हणून मनोज दादा 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसलेले आहेत। सरकार हे जाणीवपूर्वक चालढकल करत आहे। 15चं अधिवेशन 16ला घातलं, 16चं 20ला घातलं, 20चं आता 21 तारखेला मराठा विषयावर चर्चा होणार आहे अधिवेशनात। तर असं सरकारच्या चालढकलपणा करते, त्यासाठी मराठा समाजाचा उद्रेक आता होणंही आणि सरकार कुठं वेळ काढूपणा करतोय का? काय वाटतं? 100% सरकार हा जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करत आहे आणि हा वेळ काढूपणा करायचा असता असं जर मराठा समाजाला माहीत असतं तर मराठा समाज हा 27 जानेवारीला याच्यातून वाशिममधून मुंबईमधून परत फिरलाच नसता। जाणीवपूर्वक मराठ्यांना बेटीस धरण्याचा कार्यक्रम हा राज्य सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर जो समाज आहे, जो मराठा समाज आहे, या ठिकाणी 1 ते 2 तासांपासून जे मार्ग होता, जो रास्ता रोको त्यांनी केलेला होता, त्या संदर्भामध्ये जे सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या अधिवेशन आहे ते लवकरात लवकर घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि जरांगे पाटील यांना जे उपोषण आहे ते त्यांचं थांबवण्यात यावं यासाठी त्यांच्या समर्थनार्थ आज हा जो रास्ता रोको आहे तो केला गेला होता। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता या समाजाच्या वतीनं जरी लवकरात लवकर मागणी पूर्ण व्हावी यासाठी हा प्रयत्न केला जात आहे। मॅक्स महारासाठी मी अजय गाडे, घनसावंगी, जालना।